पावकची गुळ पावडर आपण वापरूया. आता ललिता काकू फार वेळ न दवडता कृतीकडे वळूया. पहिल्यांदा काय करायचंय? मला पहिल्यांदा आपण कणिक घेऊ. किती? 5-6 चमचे. 5-6 चमचे कणिक आणि त्यात आपण 1 चमचा रवा. कारण याच्यामुळे काय होतं, खुसखुशीतपणा येतो पोळीला. आणि थोडस तूप घालूया. चिमूटभर मीठ घाला. हे आपण पाण्यात न भिजवता दुधात भिजवू. कारण दुधात भिजवल्यामुळे ही पोळी ना खूप दिवस टिकते. म्हणजे तुम्ही दशम्यांसारखी तुम्ही ही अगदी गरमही एन्जॉय करू शकतात. मला या पदार्थाचं नाव फार आवडलं, गरमाई रोटी. अगदी नॅचरल नाव आहे त्याचं. आणि ते म्हणजे कोणी ठेवलं माहिती नाही, खूप जुनं नाव आहे. ये गरमाई गरमाई क्या है? गरमाई थंडाई देते. अच्छा, असं आहे होय. थोडस आपलं पुरणपोळी असते ना, त्या टाईप भिजवून घ्यायचं. मला एक सांगा, असा कुठला ठराविक सण वार आहे का जेव्हा ही पोळी केली जाते? नाही, ही तर म्हणजे पावसाळ्यात, कारण आमचा भाग काय शेतकरी लोकांचा आहे. सतत शेतात जातात, पावसात कामं करतात. घरी आल्यावर मग पूर्वीचे दिवस होते, त्यांना काही फारसं काही अवेलेबल नव्हतं. त्याच्यामुळे ही खूप प्रचलित आहे आमच्याकडे. आता काय पुढे? आता आपण हिला 10 मिनिट आराम करायचा. तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. ठीक आहे, मग तोपर्यंत आम्ही हे मळलेलं पीठ जरा रेस्ट करत ठेवतो. आणि आता मसाल्यासाठी लागणारे साहित्य बाउलमध्ये घेतो. काय काय लागणार आहे मसाल्यासाठी? हे थोडं ना आपण गरम करून घेऊ कढई. पान पिंपळी, लेंडी पिंपळी, गाठी पिंपळी, दालचिनी, लवंग, जायफळ, हिरवी वेलची, सुंठ पावडरही वापरू शकतात. किंचित गरम करून घ्यायचं. पोरांजन अतिशय महत्वाचं आहे. बरं, आता हे मसाले गरम होईपर्यंत मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. पांडुरंगाचं वेड लागावं लागतं. ज्ञानेश्वर माऊली कसं म्हणतात हरिपाठात, की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल. बरोबर, म्हणजे फार पूर्व पुण्याने विठ्ठल आवडायची सद्बुद्धी आपल्याला होते. तर मग हे पांडुरंगाचं वेड तुम्हाला लागलं कसं? पांडुरंगाचं वेड म्हणजे माझ्या सासूबाईंकडून. मी 15 वर्षापासून पंढरपूरला जाते. आमचा तिथे मठ आहे दिगंबर महाराज म्हणून. 8 दिवस आम्ही तिथे अगदी खूप मस्त पांडुरंगाची सेवा, लोकांना जेवण वगैरे सगळं तिथे खूप छान वाटतं. म्हणजे असं परत यावंसच वाटत नाही. म्हणजे सासूबाईंकडून मला हा वारसा मिळालेला आहे. वा वा, छान. आता हे मसाले गरम झालेले आहेत. बंद करू का गॅस? बंद करा. मसाले आपल्याला वाटायचे आहेत, गप्पा सुद्धा महत्वाचे आहेत. मग हे काम आपण वेगळ्या व्यक्तीला देऊया. जरा मसाले वाटून घेऊन या प्लीज, पटकन. मसाले वाटायला गेलेले. आता काय करायचंय? तोपर्यंत आपण 1 चमचा तूप, त्यात 2 चमचे कणिक भाजून घेऊ. बर, मला सांगा, तुमचा खवईगिरीमध्ये डिप्लोमाही झालाय म्हणे? हो, डिप्लोमाही झालाय माझा. कधी शिकलात तुम्ही हे सगळं? मी नांदेड मराठवाडा होती तिथे. तर शिक्षण अपूर्ण राहिल्यामुळे माझी खूप इच्छा होती काहीतरी करावं. पण मग आता काय करणार? तर मग मला ते कुकिंग मध्ये आवड असल्यामुळे मी ते डिप्लोमा केला. आणि मग कुकिंग क्लासेस पण खूप वर्ष घेतले मी. ते कुठे? नांदेडला. त्यावेळेस तर काहीच नव्हतं, युट्यूब नव्हतं, काही नव्हतं. अगदी नवीन होतं ते सर्व. केक मध्ये माझी स्पेशालिटी होती. मी बेकऱ्यांना पण केक द्यायचे. रोजचे 20-25 केक माझे जायचे. बापरे. त्यातून मग ती माझी आवड पूर्ण व्हायची कुकिंगचे. वा. आणि स्पर्धांमध्ये वगैरे कधी भाग घेतला? मी भाग घेतले, पण नंतर मला जज म्हणून बोलवायला लागले. तर मग मी भाग घेऊ शकत नव्हती. चांगलं झालं. आपली आता कणिक भाजून झाली. आता हिला गार होऊ देऊ आपण. होऊ द्या ना. गार झाल्यावर आपला बनवलेला मसाला घेऊन या. मगाशी आपण दिला होता, मगाशी जो आपण वाटायला दिला होता तो मसाला तयार आहे. आता काय करायचंय? त्यात थोडी हळद घाला. भाजलेली कणिक गार करून द्यायची. गार झाल्यावर मग त्यात गुळ आणि मसाला घालायचा. मग घाला. आता गुळ पावडर बऱ्यापैकी लागेल. आपल्याला गोड हवं तसं खूप लागतं आपल्याला. गोड जर आवडत असलं तुम्ही जास्त घालू शकतात. जर कमी लागलं कमी घालू शकतात. पण पोळीची चव काही म्हणजे टेस्ट कमी होणार नाही. आता हे घातल्यावर आपण मगाशी जो आपण मसाला करून घेतला कालवून घ्यायचा आणि हळद घालून मिक्स करून घ्या. बस. बघा बरं, जायफळ आहे त्याच्यामध्ये. नाही, कार्यक्रम होऊन जाईल. नाही ते आपण खूप प्रमाणात तुम्ही खानदेशात पोहोचलात तरी मला जाग यायची नाही. विचार करूनच मसाले आपण घेतलेले प्रमाण. काय विचार करून की यांना झोपवा? मसाले म्हणजे सहन होईल असंच घेतलेले. सहन होईल असं घेतलं. मग ठीक आहे. बरं, मला एक सांगा, हे एक झालं पोळीचं. हे कशाला ठेवलंय मिरची वगैरे? तुम्हाला एखाद्या वेळेस वाटलं की जाऊ द्या, ते काय गोड खाणार आहे, काय बनवलं,
तर त्याच्यासोबत ही चटणी बनवायची. म्हणजे मग थोडस तुम्हाला चटणी टाकायची, पोळी खायची. आणि मग दुसऱ्यांदा तर तुम्ही म्हणाल जाऊ दे चटणी पण नको, हेच खूप छान आहे. अच्छा, म्हणजे हे त्यांनी साईडला. कसं ठेवलंय, जरा साईडला. ऑप्शनला ठेवलंय. ऑप्शनला ठेवलंय. तुम्हाला कारण गरम तुम्हाला हा पदार्थ अगदीच नवीन आहे सर्वांना. आणि जो चटणीचा प्रकार तुम्ही ऑप्शनला म्हणताय हा. ती आम्ही आपण- ऑलरेडी तयार ठेवलेली आहे बघा. हो, चालेल चालेल. बघा ही चटणी कशाची आहे, लाल मिरची, मिरची, शेंगदाणे, शेंगदाणे, लसूण आणि लसूण, सुकं खोबरं. खोबरं ही चटणी गरमाई रोटी बरोबर तुम्हाला तोंडी लागावी म्हणून आहे. लागावी म्हणून, नाही? गरमाई रोटीची सवय व्हावी तुम्हाला म्हणून. तर ही घराघरात तयार असतेच, आमच्याकडे असतेच, तयार आहे. तयार. तर तुम्हाला मी छान पैकी रोटी बनवून दाखव. हा ठीक आहे, दाखवा. मसाला जर जास्त कोरडा झाला ना तर घालू का तूप? थोडी तूप घाला. आता तवा लागेल ना. हो, पण गरमाई रोटीमध्ये मिश्रण जे भरायचं आहे ते तुम्ही एक जीव करताय. एक जीव कर. चला आता गरमाई रोटी करू पटकन. करू पटकन. पोटामध्ये कावळे ओरडायला लागले हो. थांबा 2च मिनिट. आता ही जी मळलेली कणिक आहे ना, याची आपण पारी करू. पुरणपोळी सारखंच, फक्त सारण भरायचं. सारण वेगळं. गरमाई रोटीच्या मसाल्याचे सारण भरूया. गरमाई रोटी ही शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे, बाळंतिणीसाठी सुद्धा उपयुक्त आहे. हा, पण ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, त्याच्याशी निगडीत काही आजार आहेत, तर त्यांनी हे खाऊ नये, किंवा गरोदर स्त्रियांनी रोज खायचं नाही, हो की नाही? बरोबर असं मी जरा माहिती मिळवलेली आहे. बरोबर आहे. हा, तुमचा स्वभाव कसा आहे हो ललिता काकू? तिखट आहे, रागीट आहे? आता तुम्ही थोडा वेळ झाले बघते, कळालं असेल थोडाफार. एवढ्या कमी वेळात जर मला महिलांचे स्वभाव कळले असते तर मी माझ्या बायकोला 11 वर्षात ओळखलं नसतं का? कसा आहे तुमचा स्वभाव? तिखट गोड सर्वच आहे. म्हणजे गरमाई रोटी सारखाच आहे. गरमाई रोटी आहे पण गोडही आहे. अच्छा, त्यात गुळही आहे ना. हो बरोबर, म्हणून तर म्हणलं गरमाई रोटी सारखाच आहे. आणि हे सर्व बाजूने मसाला आज मस्त. कव्हर झालेले आहे. तूप घालायचं का भाजायला? नाही, नंतर नंतर. थोडं एकदा बदलली ना की मग तूप घालायचं. ठीक आहे. आज आपण एक अस्सल खानदेशी पदार्थ पाहतोय, गरमाई रोटी. मला याच्यामध्ये इंटरेस्टिंग काय वाटलं, यातले मसाले हे रोजच्या वापरातले मसाले नाहीयेत. नाही. म्हणजे फार कमी वेळेला असं होतं की सुंठई आहे, जायफळी आहे, लेंडी पिंपळी पण आहे, आणि असे काही जुने जुने मसाल्याचे पदार्थ सुद्धा वापरून केलेला आहे. तर गरमाई रोटी इंटरेस्टिंग पदार्थ आहे. तुम्ही ब्रेकफास्टला खाऊ शकता, तुम्ही जेवणात घेऊ शकता, किंवा रात्री जर तुम्हाला हलकं खायचं असेल तरी खाऊ शकता. कुठल्याही वेळेला एक अप्रतिम पदार्थ. गरमही खाऊ शकता, स्टोर करून गारही खाऊ शकता. छान. आटावळी तोंडात. बघा आता कशी होईल आपली पोट. अरे क्या बात आहे. वा, मला एकदम माझ्या बायकोची आठवण झाली. का विचारा? का? रुसल्यावरती अशीच फुगते. बापरे. अरे वा वा वा, परत तूप. आणि छान. त्यातून ना हा असा गुळ बाहेर येतो. थोडासा गुळ असल्यामुळे, आणि तो जो गुळाचा चटका लागतो ना पोळीला, त्याचा स्वाद अजून वेगळा येतो. फार छान. विश्वास ठेवा, या पोळीमध्ये जे जे काही मसाले आपण घातलेले आहेत त्या सगळ्याचा एक फ्लेवर, अरोमा, सुगंध आम्हाला इथे जाणवायला लागलेला आहे.